Good afternoon, all of you. In today's lecture, we will start a very new concept, banking and insurance sector. It's very interesting concept. Automatic teller machine. ATM काय आहे, ATM चे advantages, disadvantages आपण ह्या लेक्चरला लर्न करणार आहोत. So what is mean by automated teller machine? Automated teller machine or automatic teller machine is a computerized telecommunication device. Okay, ATM काय आहे? ATM is a device, telecommunication device that provide the client of a financial institution with access to financial transaction in the public space without the need for a cashier. म्हणजे एटीएम मध्ये आपल्याला कॅशियरची गरज आहे का? नाहीये. सो विदाउट द नीड ऑफ कॅशियर वी कॅन इझिली असेस अवर कॅश. ओके, आपण आपली कॅश काय करू शकतो? इझिली असेस करू शकतो. सो युझिंग अन एटीएम customer can assess their bank account in order to make cash withdrawals, cash advance and check their account balance. मग एटीएम च्या अंडर आपण काय करतो? सो आपण काय करू शकतो? फर्स्ट थिंग तर माहिती आपल्याला कॅश विथड्रॉ करू शकतो आपण. देन कॅश ऍडव्हान्स, दॅट मीन्स जे ज्यांचं करंट अकाउंट आहे ते कॅश ऍडव्हान्स पण विथड्रॉ करू शकतात. अँड सेम टाइम आपण आपला जो काही बॅलन्स आहे, रिमेनिंग बॅलन्स, हा सुद्धा एटीएम मध्ये आपण चेक करू शकतो. इट्स व्हेरी बेसिक थिंग, राईट? म्हणजे याबद्दल मला माहितच नव्हतं आणि आता समजलं असं कोणी नसते. सो एटीएमचे जे बेसिक फंक्शन आहेत ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपण कॅश विथड्रॉ करतो, बॅलन्स चेक करतो आणि ऍडव्हान्स कॅश सुद्धा विथड्रॉ करू शकतो. ATM are a place not only near or inside the premises of bank but also the location such as the shopping mall, airport, grocery store, petrol gas station, restaurant and anywhere frequented by large number of people. म्हणजे जिथे म्हणजे काय म्हणतो आपण, रश जास्त असते कंझ्युमरची, पीपलची, अशा ठिकाणी एटीएम तुम्हाला बघायला मिळते, राईट? आणि बेसिकली कुठे असतात तर ते रेस्टॉरंट जिथे आहेत किंवा मॉल आहेत, एअरपोर्ट आहेत, ग्रॉसरी स्टोअर आहेत, पेट्रोल गॅस स्टेशन आहेत, अशा ठिकाणी तरी आपल्याला एटीएम बेसिकली बघायला मिळतात. सो दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट. इज इट क्लिअर? Is it clear? Yes, ma'am. Part of ATM. Yes, ma'am. ATM चे जे टाइप्स आहेत, सो एटीएम क्लासिफाइड इनटू टू कॅटेगरी. फर्स्ट इज ऑन प्रिमाइसेस एटीएम अँड ऑफ प्रिमाइसेस एटीएम. जसं की आपण आधीच्या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये बघितलं, ऑन प्रिमाइसेस एटीएम म्हणजे काय? जे जे बँकेच्या एरियाज मध्ये असणार आहे, दिस इज कॉल्ड द ऑन प्रिमाइसेस एटीएम, राईट? सो ऑन प्रिमाइसेस एटीएम आर प्लेस्ड विदिन द बँक प्रिमाइसेस. जे बँक प्रिमाइसेस मध्येच तुम्हाला बघायला मिळतील त्याला ऑन प्रिमाइसेस एटीएम असं म्हणू शकतो. सो दीज आर टिपिकली मोर ऍडव्हान्स multi-function machine that complement a bank branch of capabilities and are thus more expensive. आणि ते कसे असतात तर जनरली मोर एक्सपेन्सिव्ह हे असणार आहे. ऑफ प्रिमाइसेस एटीएम म्हणजे काय? जे कंपनीच्या प्रिमाइसेस मध्ये आहेत का? नाहीये. तर असे जे एटीएम आहेत हे तुम्हाला कुठे बघायला मिळतील? मॉल, रेस्टॉरंट, देन पेट्रोल पंप, एअरपोर्ट, अशा ठिकाणी जे एटीएम आहे जिथे बँक नाहीये, तर विदाउट बँकेच्या प्रिमाइसेसच्या बाहेर जे आहेत त्यांना आपण ऑफ प्रिमाइसेस एटीएम असं म्हणू शकतो. इज इट क्लिअर? टू टाइप्स ऑफ एटीएम. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So now we start advantages of ATM. It's very simple. Advantages चे खूप सारे पॉइंट तुम्ही ऑलरेडी तुम्हाला माहित असतील. सो एटीएम मुळे काय होणार आहे तर आपल्याला 24 आवर्स सर्व्हिसेस ही अवेलेबल होते. सो फर्स्ट पॉइंट इज 24 आवर्स सर्व्हिसेस. एटीएम प्रोव्हाइड सर्व्हिसेस अराउंड द क्लॉक. म्हणजे आपण कधीही एटीएम मधून पैसे हे विथड्रॉ करू शकतो. द कस्टमर कॅन विथड्रॉ कॅश अप टू अ सर्टन लिमिट ड्युरिंग एनी टाइम ऑफ द डे और नाईट. पण एटीएम मधून कॅश विथड्रॉ करण्यासाठी मात्र काही लिमिट आहे, पण आपण ते कधीही आणि कोणत्याही एटीएम मधून मनी ह्या विथड्रॉ करू शकतो. सेकंड पॉइंट इज अ कन्व्हिनियंट टू बँक कस्टमर.
म्हणजे जसं की आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये बघितलं, एटीएम फक्त बँकेच्या प्रिमायसेस मध्ये आहे का? नाहीये. तर ऑफ प्रिमायसेस मध्ये सुद्धा एटीएम आपल्याला बघायला मिळतात. दॅट इज वाय हिअर सेड कन्व्हिनियंट टू बँक कस्टमर. ATM provide convenient to the customer. Nowadays, ATM are located at convenient place. म्हणजे जिथे कंझ्युमर किंवा जिथे इझिली पीपल व्हिजिट करू शकतात अशा ठिकाणी एटीएम ते मशीन हे इन्स्टॉल केलेले असतात. सच ॲज एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन एक्सेट्रा एक्सेट्रा, जे आपण वरती बघितलेले आहे. अँड नॉट नेसेसरी ॲट द बँक प्रिमायसेस. सो एटीएम आर इन्स्टॉल ऑफ साइट ॲज वेल ॲज ऑन साइट. सो दोन्ही ठिकाणी एटीएम हे इन्स्टॉल केलेले असतात. ATM provide mobility in banking services for withdrawals. Thus, it provide convenience to customer. म्हणून एटीएम हे कसे आहेत तर कन्व्हिनियन्स आहेत कस्टमर साठी. पॉइंट नंबर 3, reduce the workload of bank staff. ATM reduce the work pressure on bank staff and avoid query in the bank premises. सो जो म्हणजे आपण जनरली बँकमध्ये व्हिजिट केल्यानंतर पैसे विथड्रॉ करणं किंवा त्या लाईन मध्ये थांबणं हे कसं आहे, त्या बँकच्या स्टाफसाठी सुद्धा तो वर्कलोड होतो, राईट. सो एटीएम मुळे काय होणार आहे, इट जनरल रिड्यूस द वर्कलोड ऑफ बँक स्टाफ. नेक्स्ट इज प्रोव्हाइड सर्व्हिस विदाउट एनी एरर. एटीएम प्रोव्हाइड सर्व्हिसेस विदाउट एरर. इट एलिमिनेट ह्युमन एरर. म्हणजे एखाद्या वेळी असं होतं की बँकेच्या कॅशियर कडून पैसे हे जास्त दिले जाऊ शकतात, कमी दिले जाऊ शकतात. पण एटीएम मध्ये असं कधी कोणाला एक्सपिरियन्स आलाय का, अरे मी 5,000 काढत होतो पण 10,000 मिळाले मला, असा कोणाचा एक्सपिरियन्स आहे का सांगा बरं? नाही. म्हणजेच काय तर एटीएम प्रोव्हाइड विदाउट एनी एरर. कोणतेही एरर नसते. आणि जर एक लक्षात ठेवा, जर काही एरर असेल म्हणजे बऱ्याच वेळी ह्युमन एरर मुळेच ते पॉसिबल होतं, आणि जर काही एरर बाय मिस्टेक झालीच तर मात्र जो काही क्लेम आहे, कॉम्पेन्सेशन आहे, हे त्या कस्टमरला मिळतं. फॉर एक्झाम्पल एक एक्सपिरियन्स सांगते मी तुम्हाला. म्हणजे आपण काय केला, पिन टाईप केला, आपली अमाऊंट टाईप केली आणि कॅश हे विथड्रॉ करत होतो. पण तुम्हाला माहितीये की खूप वेळ जर ती कॅश बाहेर आल्यानंतर आपण नाही रिसीव्ह केली तर ती ऑटोमॅटिक आतमध्ये जाते, राईट, आणि आपल्या डेबिटला पडते. तर अशा वेळी जर काही एरर झाले तर मात्र काय होतं, त्या कस्टमरला जेवढी अमाऊंट तुम्ही विथड्रॉ केलेली आहे त्याच्या डबल अमाऊंट ही जर त्या मशीन कडून एरर काही झाला असेल किंवा त्या बँकेकडून जर काही एरर झाला असेल तर कॉम्पेन्सेशन त्या कस्टमरला डबल मिळतं. म्हणजे जर तुम्ही 4,000 रुपीज जर तुम्ही रिसिव्ह करत होता आणि काही एरर झाले, मशीन एरर असेल किंवा ह्युमन एरर बघायला मिळाले, तर मात्र त्याची डबल रक्कम म्हणजे 8,000 तुम्हाला ऍज अ कॉम्पेन्सेशन म्हणून पे केली जाते. ओके, सो बट इट्स व्हेरी रेअर टाइम, असं फार कमी बघायला मिळतं, पण ही गोष्ट तुम्हाला माहित असावी. नेक्स्ट इज बेनिफिशियल फॉर ट्रॅव्हलर्स. ATM are a great help to travelers. They need to carry large amount of cash with them. They can withdraw cash from any city or state across the country and even from outside the country with the help of ATM. म्हणजे बेनिफिशियल फॉर ट्रॅव्हल म्हणजे काय तर ट्रॅव्हलिंग मध्ये आपण खूप सारा कॅश कॅरी करणं इट्स व्हेरी डेंजरस ना. सो अशा वेळी काय होऊ शकतं, तर कुठे चोरी झाली, काही प्रॉब्लेम झाले, तर आपण कॅश कॅरी करण्याऐवजी काय करतो तर एटीएम ला प्रेफरन्स देतो. कारण एटीएम मुळे वी कॅन इझिली विथड्रॉ कॅश एनी टाइम ऑर एनी प्लेस. म्हणजे जिथे मशीन आहे अशा ठिकाणातून तुम्ही काय करू शकता तर कॅश हे विथड्रॉ करू शकता. दॅट इज वाय हिअर सेड बेनिफिशियल फॉर ट्रॅव्हलर्स. इज इट क्लिअर फर्स्ट टू फिफ्थ? Is it clear first to fifth? Yes, ma'am. Yes, ma'am. So next is and last point is new currency note. The customer also get brand new currency note from ATM. They do not get solid notes from ATM. म्हणजे तुम्ही फारच कमी काय म्हणतो आपल्याला असे एक्सपिरियन्स येतात बघा. नाहीतर एटीएम मधून ज्या काही नोट्स आपण रिसीव्ह करतो
ह्या ऑलवेज कशा असतात तर न्यू असतात, म्हणजे खराब झालेल्या, कुठेही फाटलेल्या. मग आपण परत बँकेकडे घेऊन जातो, कारण ही खराबवाली नोट तुमच्या एटीएम मधून आली आहे, नाही. म्हणजेच एटीएम काय करते, एटीएम प्रोव्हाइड न्यू करन्सी नोट ऑलवेज, मोस्ट ऑफ द टाइम असं आपण नक्कीच म्हणू शकतो. सो दीज आर ऍडव्हान्टेजेस ऑफ एटीएम. बट वी फेस सम लिमिटेशन ऑल्सो. सो काही लिमिटेशन सुद्धा आपल्याला फेस करावी लागतात किंवा बघायला मिळतात. सो काय आहेत बघा लिमिटेशन एटीएमची. लिमिटेशन ऑफ कॅश विड्रॉवल, आणि हे आत्ताच बघायला मिळतं. ओके, सो पूर्वी असं कॅश विड्रॉवल साठी लिमिटेशन नव्हतं, पण आता बँकेने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही रूल्स दिलेले आहेत, त्यानुसार आपल्याला लिमिटेशन हे कॅश विड्रॉवल साठी फॉलो करावे लागतात. So there is a limitation of cash withdrawal from ATM. For example, many banks do not permit withdrawal of more than 25,000 at a time. Okay, and at the same time we just withdraw only 25,000 amount. म्हणजे एका दिवशी तुम्ही फक्त काय करू शकता, 25,000चा अमाउंट ही विड्रॉ करू शकता, जरी तुम्हाला कितीही गरज असेल तरी सुद्धा. मग तुम्हाला काय करावं लागेल, जर तुम्हाला मोर मनीची रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला बँकेला व्हिजिट करावी लागेल आणि तिथून विड्रॉ करावी लागेल. पण एटीएमचं लिमिटेशन लक्षात ठेवा, किती आहे, 25,000. पण हे जे विड्रॉवलचं लिमिट आहे ना, हे काही म्हणजे प्रायव्हेट बँक आणि ह्या पब्लिक बँकेचं बहुतेक डिफरंट आहे, जरा एकदा क्रॉस चेक करा. हा, देन सेकंड इज मिसयूज ऑफ एटीएम कार्ड. एटीएम कार्ड इज मिसप्लेस, लॉस्ट और स्टोलन, मे बी मिसयूज. जर एटीएम कार्ड मिसप्लेस झालं, लॉस झालं, स्टोलन झालं, तर त्याचे मिसयूज होऊ शकतात. ओके, सो दिस इज द लिमिटेशन ऑफ एटीएम. Safety and security. Criminals target ATM when the use is not careful. He face the risk of robbery after withdrawing. सो तुम्हाला काय होऊ शकते तर सेफ्टी सिक्युरिटी, म्हणजे बऱ्याच वेळी आपण असंही म्हणतो की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मध्ये सिक्युरिटी असतेच असं नाही, सेफ्टी असतेच असं नाही. आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती कुठेही मिसयूज केली जाऊ शकते. सो दिस इज द लिमिटेशन. Operational issue. ATM located in busy location may not have adequate fund when large number of people are taking out cash. आणि बऱ्याच वेळी असं काही एक्सपिरियन्स पण आपल्याला येतात बघा, की एटीएम हे कुठे लोकेटेड आहेत, एकतर प्रिमायसेस मध्ये आहेत किंवा ऑफ प्रिमायसेस आहेत. आणि ऑफ प्रिमायसेस मध्ये जर तुम्ही काही, बऱ्याच वेळी रश पण फार असते कॅश विड्रॉवल साठी. सो जर नंबर ऑफ पीपल कॅश विड्रॉ करण्यासाठी वेटिंग मध्ये असतील, तर अशा वेळी आपल्याला रिक्वायर अमाऊंट आहे ते आपण विड्रॉ करू शकतो का, नाही. म्हणजेच काय तर ऑपरेशनल जे काही इश्यू आहे हे एटीएम मधून बघायला मिळतात, बिकॉज और दॅट इज वाय वी नो दिस इज द लिमिटेशन. सो ड्युरिंग वीकेंड, हॉलिडे अँड फेस्टिवल देर आर हेवी विड्रॉवल्स. आणि हे आपल्याला माहिती आहे बघा, की वीकेंड असेल तर एटीएम मध्ये बऱ्याच वेळी पैसे नसतात, हॉलिडे असेल किंवा काही फेस्टिवल असेल तर नक्कीच एटीएम आपल्याला काही प्रॉब्लेम क्रिएट करतात, की एटीएम मध्ये पैसे आपण विड्रॉ नाही करू शकत. सो डॅमेज मशीन लीव द बँक क्लायंट विथ द नो अल्टरनेटिव्ह ड्युरिंग नॉन बँकिंग हवर्स. आणि बऱ्याच वेळी जर एखादी मशीन, काय म्हणजे तुम्हाला काही अल्टरनेटिव्ह ऑप्शन त्यांनी अवेलेबल करून दिलेले असतात का, की बँक अवर्स आता संपले पण मशीन एटीएम मध्ये पण पैसे नाहीये, तर अशा वेळी काही अल्टरनेटिव्ह बँक अवेलेबल नाही करून देत. सो हे जे काही लिमिटेशन आहेत हे आपल्याला एटीएम मधून, एटीएम साठी बघायला मिळतात. इज इट क्लिअर, फर्स्ट टू फोर्थ पॉइंट? मॅम. क्लिअर, ओके. देन बँक फीज, जे ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट आहे ते लक्षात ठेवा. फर्स्ट विड्रॉवलचं लिमिटेशन लक्षात राहू दे. बँक फीज, अ बँक कन्सॉलिडेशन कंटिन्यू. एक मिनिट. A bank consolidation continues favor company's own ATM and they limit access to automated banking. Reliance on automatic teller machine for personal banking means increase in bank fees. So most banks allow an unlimited number of withdrawals from same system ATM, but charge a fee for withdrawals from machine outside the system.
सो आउटसाइड द सिस्टीम किंवा आपण एखाद्या दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून जरी पैसे विड्रॉ केले तर त्यासाठी काही फीज बँक चार्ज करतात. सो प्रत्येक बँकसाठी नाहीये पण काही बँकेसाठी हे लिमिटेशन आपल्याला बघायला मिळू शकतं. Okay, so point number 5 complete झालं ना. Then point number 6, eating a card. At a time, ATM malfunction and saw a user's card. The users are required to either contact the bank branch or the service number and wait for the repair technician to retrieve the card. So technical काही जर इश्यू झाला किंवा ते कार्ड जर डॅमेज झालं तर मात्र काय होऊ शकतात, आपण काय करू शकत नाहीये, बँकेतून पैसे विड्रॉ नाही करू शकत. फ्रॉड, आयडेंटिटी थेफ्ट, अ मेजर ड्रॉबॅक असोसिएटेड विथ बँक और विथ एटीएम. सो फ्रॉड पण आपल्याला बरेच बघायला मिळतात किंवा बरेच सारे ज्या काही किस्से आहेत हे आपण एटीएमच्या बाबतीत बघितलेले आहेत. सो फ्रॉड सुद्धा एटीएम मधून झालेले बघायला मिळतात. फ्रॉडलेंट कार्ड रीडर्स call skimmers and place over the automatic reader to transfer number and code to nearby thing. So spy camera are also used by password, म्हणजे तुम्ही oath user to collect access code. So lots access card are another potential for fraud. सो फ्रॉड कसे होतात हे आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळी काही तुमचे नंबर आहेत, पिन नंबर आहे किंवा कार्ड पिन नंबर आणि तुमचा जो काही नेम आहे हे त्या कॅमेऱ्यामधून कॅप्चर केलं जातं किंवा कॉपी केलं जातं आणि असे फ्रॉड झालेले आपण बघितलेले आहे. लास्ट पॉइंट इज loss of personal touch. Finally, due to ATM, there is a loss of personal touch with the banker. आणि बऱ्याच वेळा ह्या काही ऍडव्हान्स फॅसिलिटीमुळे आपण बँकेचा जो टच आहे हा मात्र कमी झालेला बघायला मिळतो. आणि काही जर आपल्याला असे एक्सपिरियन्स आले तर मग मात्र त्याचा इम्पॅक्ट बँकच्या गुडविल वरती, रेप्युटेशन वरती झालेला बघायला मिळेल. सो दीज आर सम लिमिटेशन ऑफ ATM. सो इज इट क्लिअर क्वेश्चन? Advantages and limitation of ATM? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. So now we start our next question. What is mean by debit card and its advantages and disadvantages? So debit card is a plastic payment card issued by a bank to the customer. So debit card हे काय आहे, प्लास्टिक कार्ड आहे जे बँक कस्टमरना इश्यू केलं जातं. It is provide the card holder electronic access to his account at a financial institution or ATM. ATM मधून काय करू शकतो आपण, कार्ड ह्या इलेक्ट्रॉनिक कार्ड द्वारे अमाउंट ह्या इश्यू करू शकतो. इन अ डेबिट कार्ड ट्रान्झॅक्शन द अमाउंट ऑफ परचेज is withdraw from the available balance in the card holder account. आणि कार्ड होल्डर अकाउंट म्हणजेच काय, जर आपल्या अकाउंट वरती बॅलन्स असेल तर आपण काय करू शकतो, परचेस, आपण एखादी वस्तू परचेस केली तिथे आपण हे डेबिट कार्ड दाखवून कॅश काय करू शकतो, विथड्रॉ करू शकतो किंवा डिरेक्टली काय म्हणतात त्याला, कॅश ट्रान्झॅक्शन हे करू शकतो. म्हणजे हे कार्ड आपण शॉपिंग मॉलच्या ठिकाणी वगैरे यूज करू शकतो. इफ द अवेलेबल फंड आर इनसफिशियंट द ट्रान्झॅक्शन इज नॉट कम्प्लिटेड. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. जर तुम्ही असं कराल की तुमच्या अकाउंटवर बॅलन्सच नाही आणि खूप सारी शॉपिंग कराल आणि बँकेने डेबिट कार्ड दिलेलं आहे म्हणून ते यूज करा,
तर तिथे कॅश तुमची क्रेडिट होईल का, डेबिट होईल का? नाही. जर तुमच्या अकाउंटवरती प्रॉपर बॅलन्स असेल, अवेलेबल बॅलन्स असेल, तरच ते कॅश, ते डेबिट कार्ड तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. Thus, debit card act as the types of prepaid card. Okay, debit card काय आहे? Debit card as the types of prepaid card. It permit to carry on the value of transaction that is purchased to the extent of available balance in the holder's bank account. आणि तुमच्या अकाउंट मध्ये प्रॉपर बॅलन्स अवेलेबल असणं महत्वाचं आहे, सफिशियंट बॅलन्स. Today's wide use of debit card is made for making payment as these eliminate the need to carry cash. आणि जर काही असे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून बऱ्याच वेळी कॅश कॅरी करणं इट्स गुड ऑप्शन असं म्हटलं जातं. काही ऍडव्हान्टेजेस आहेत त्याचे. Alternative to cash. Debit card act an alternative mode of payment for executing various cash related financial transaction. म्हणजे जसं एटीएम मध्ये आपण बघितलं तसंच डेबिट कार्ड मध्ये सुद्धा आपण काय ऍज अल्टरनेटिव्ह कॅश म्हणून डेबिट कार्ड ऑप्शन हा चूज करू शकतो. इट कॅन बी यूज फॉर द परचेस ऑफ गुड्स अँड रिसिप्ट फॉर सर्व्हिसेस. In its presence, there is no need to carry a large amount of cash. जर तुम्हाला मोठी काही शॉपिंग करायची असेल आणि कॅश कॅरी करणं पॉसिबल नसेल, that time we will use a better option like a debit card. Okay, thus it helps to avoid carrying huge amount of cash while traveling and minimize risk of loss due to theft, damage, etc. etc. आणि काही म्हणजे ज्या रिस्क आहेत त्या अवॉइड करण्यासाठी वी विल प्रेफर डेबिट कार्ड. इन्स्टंट विड्रॉवल कॅश. The debit card facilitated instant withdrawal of cash from an ATM. आणि ATM मधून आपण काय करू शकतो, इन्स्टंट कॅश विड्रॉ करू शकतो. This help its holder to avoid a personal visit to bank office premises and wait a long time consuming queue. So it also act as an ATM card to meet its holder cash related need anytime and anywhere. कुठेही तुम्ही हे कार्ड काय करू शकता, ऍज अ एटीएम कार्ड म्हणून एटीएम कार्ड सारखं यूज करू शकता. सो जिथे की बँक प्रेमाइसेसला व्हिजिट करायची काही गरज नाहीये, एटीएम मधून तुम्ही कॅश विड्रॉ करू शकता किंवा शॉपिंग मॉलच्या ठिकाणी सुद्धा हे कार्ड तुम्ही यूज करू शकता. इझी टू मॅनेज, no interest or service charge. In case of debit card, its holder use its own money and not any borrow money. Unlike a credit card, here no interest is charged. Hence, its transaction are interest free. Further, there is no service charge and surcharge like late fees. म्हणजे इथे तुमच्याकडून काही लेट फीज किंवा काही इंटरेस्ट हा चार्ज केला जातो का तुम्ही डेबिट कार्ड यूज करताय म्हणून? नो. Okay, then easy to manage. Debit card is very easy to carry, handle and manage while traveling to outside or overseas. म्हणजे तुम्ही कुठेही ट्रॅव्हलिंग करताना हे कार्ड इझिली काय करू शकताय, कॅरी करू शकताय. सो बीइंग स्मॉल, थिन, फ्लॅट and having negligible weight is easily fit in any pocket. म्हणजे तुमच्या पॉकेट मध्ये हे इझिली फिट होण्यासारखं आहे. वी कॅन इझिली कॅरी सच टाइप्स ऑफ कार्ड. देन immediate transfer of fund. Debit card ensure immediate transfer of fund in the merchandise or dealer's bank account. Such a transfer of fund take place almost instantly at the moment of purchase of goods and receipt of service. म्हणजे जेव्हा तुम्ही काही परचेस कराल त्यावेळी इझिली तुम्ही हे कार्ड यूज करून काय करू शकता, फंड हा ट्रान्सफर करू शकता सेलरच्या अकाउंट वरती. With its use, there is no need to visit the bank premises and do not manual transfer of cash
सो मॅन्युअली तुम्हाला कॅश देणं काही गरजेचं नाहीये. तुम्ही काय करू शकता, हे डेबिट कार्ड यूज करून वी कॅन इझिली ट्रान्सफर अवर कॅश टू अनदर अकाउंट. Then payment is not dishonored. Payment through the debit card is always honored by the bank up to the balance into the account of the card holders. म्हणजे असं होत नाहीये कधी की अरे मी पेमेंट करत होतो आणि ते डिसऑनर झालं किंवा ते दुसऱ्याच कोणाच्या तरी अकाउंटला ट्रान्सफर झालेलं आहे. सो डिसऑनर नाही होत इथे कधी पेमेंट. So always honor. Therefore, merchant accepting debit card do not have to bother about honoring of payment. So further, merchant accept such a payment with less identification and scrutiny. These make transaction quicker and hence fair. Okay. So काही तुम्हाला इथे honor dishonor bill of exchange मध्ये तुम्ही लर्न केलं असेल. So always हे कार्ड कसं आहे तर honor आहे, dishonor होत नाही. And last point, scheme by bank to debit card holders. So these days there is a tremendous competition among debit card providers. So many bank offer bonus point to encourage their card holders to make a purchase using their debit card. सो तुम्ही पर्चेसिंग जास्तीत जास्त करण्यासाठी किंवा बऱ्याच वेळा आपण जास्त काही परचेस केलेला आहे आणि डेबिट कार्ड मधून जर पेमेंट केलं असेल तर अशा वेळी तुम्हाला बोनस पॉइंट सुद्धा या डेबिट कार्ड वरती मिळतात. सो दीज पॉइंट कॅन बी रिडीम्ड बाय द कार्ड होल्डर्स विदिन कार्ड एक्सपिरेशन डेट. सो कधी ते एक्सपायर होतं त्याच्यावरती तुम्हाला याचे पेमेंट हे रिडीम केलं जाणार. At any merchant website or outlet the bank has already authorized. Then miscellaneous advantages काही बघायला मिळतील. Debit card act as an alternative to a traditional check payment. तुम्ही माहिती तुम्हाला चेक पेमेंट काय असतं. सो चेक पेमेंटला एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणून तुम्ही डेबिट कार्ड यूज करू शकता. It helps to budget on expenses and do a responsible spending of own money without account limits. So तुम्ही काय करू शकता इथे स्पेसिफिक बजेट तुम्ही स्पेंड करू शकता या कार्डच्या साहाय्याने विदाउट एनी लिमिट. म्हणजे जर तुमच्या अकाउंट वरती काही अमाऊंट आहे तर बँकेने काही तुम्हाला लिमिट नाही घातलेलं की तुम्ही इतकेच अमाऊंट काय केले पाहिजे ते डेबिट कार्ड मधून खर्च केले पाहिजे, इतके अमाऊंट तुम्हाला काय करायचे आहे तर मेंटेन करून ठेवायचे आहे. तसं काही लिमिटेशन डेबिट कार्डला नव्हतं. It is accepted internationally by e-commerce website and almost everywhere by merchandise. These ensure making successful payment anywhere in the world with them. So तुम्ही काय करू शकता, कुठेही डेबिट कार्ड हे कसं आहे तर acceptable आहे. It is acceptable internationally. At the time, cashback incentive is offered on the use of debit card. सो कॅशबॅक इन्सेंटिव्ह सुद्धा तुम्हाला इथे मिळू शकतात. इज इट क्लिअर ऍडव्हान्टेजेस ऑफ डेबिट कार्ड? इज इट क्लिअर ऍडव्हान्टेजेस? ओके. सो काही डिसएडव्हान्टेजेस पण बघायला मिळतील. सो लॅक ऑफ क्रेडिट फॅसिलिटी. Unlike credit card, a debit card do not provide any kind of credit facility to its users. So आपण नेक्स्ट पार्ट मध्ये जे क्रेडिट कार्ड बघू त्याच्या अपोजिट डेबिट कार्ड आहे. सो क्रेडिट कार्ड मध्ये कसं तुमच्या अकाउंट वरती काही अमाऊंट नाही म्हणजे थोडीशी कमी आहे आणि तुम्हाला जेव्हा जास्त अमाऊंटची रिक्वायरमेंट असते तेव्हा कंपनी क्रेडिट कार्ड फॅसिलिटी प्रोव्हाइड करते. सो क्रेडिट कार्ड फॅसिलिटी कोणाला प्रोव्हाइड करते? जनरली बिझनेसमॅन किंवा ज्यांच्या अकाउंट वरती बॅलन्स हा नेहमीच जास्त असतो. सो तुमच्या अकाउंट वरती 100 रुपये आणि 200 रुपये बॅलन्स असेल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड देतील का बँक? नाही. सो लॅक ऑफ क्रेडिट फॅसिलिटी हा जो डिसएडव्हान्टेजेस आहे हा डेबिट कार्डला बघायला मिळेल. Unlike credit card or debit card does not provide any kind of credit facility to its users. In other words, the debit card holder cannot use debit card like a loan. सो डेबिट कार्ड म्हणून तुम्ही लोन नाही लोन ऍज अ लाईक अ लोन म्हणून नाही यूज करू शकत, पण क्रेडिट कार्ड तुम्ही यूज करू शकता. सो आपण ते नेक्स्ट पार्ट मध्ये बघू. Then minimize balance required. A debit card holder is required to ensure that the sufficient balance is available in his account before he use the debit card.
डेबिट कार्ड यूज करण्याच्या आधी तुमच्याकडे सफिशियंट अमाऊंट तरी हवी, तरच तुम्ही डेबिट कार्ड हे यूज करू शकता. सो सम बँक हॅव अमेंड देअर टर्म अँड कंडिशन क्लॉजेस बाय ॲडिशन टू टर्म ऑफ मेंटेनिंग अ मिनिमम बॅलन्स इन द बँक अकाउंट. आणि बऱ्याच वेळी काही बँक काय करतात, तर तुम्हाला थोडं टर्म आणि कंडिशन घालूनच देतात की एवढा बॅलन्स तुमच्या अकाउंटवरती असायलाच हवा, तरच तुम्ही हे डेबिट कार्ड यूज करू शकता. इफ द अकाउंट होल्डर डज नॉट मेंटेन मिनिमम बॅलन्स, the bank charge fee for a non-sufficient fund or over limit fees. आणि जर तुम्ही बऱ्याच वेळी 1000 किंवा 3000, इट्स लाईक अ डिपेंड्स ऑन बँक, जर लिमिटेशन तुम्हाला दिलेलं असतं, ते लिमिटेशन सुद्धा तुम्ही नाही फॉलो केलं तर तुमच्याकडून ऍज अ पनिशमेंट किंवा काही फीज ही एक्स्ट्रा चार्ज केली जाते. Not very secure. Debit card does not offer much security than credit card because it's direct connect with the holder's bank account. A debit card may be easier to hack. डेबिट कार्ड हे इझिली हॅक होऊ शकतं. आपण पर्चेसिंग मॉलच्या ठिकाणी वगैरे हे यूज करतो, तर तुमची इन्फॉर्मेशन इथे स्टोलन होऊ शकते. अँड लास्ट, नो लिमिट. Unlike a credit card where a limit is approved for the card holder, there is no such a pre-approval limit in a case of debit card. A debit card can be used for the making payment till the time a card holder has a sufficient balance in his account. आणि तुमच्याकडे जेवढा बॅलन्स आहे त्याच्यावरूनच तुम्ही ते कार्ड कितपत यूज करायचं ह्या गोष्टी डिसाइड होतात. सो नो लिमिट. This may make the card holder spend extra amount on his purchase. म्हणजे जर तुम्हाला वाटले की अरे मला थोडी एक्स्ट्रा शॉपिंग करायची आहे, वी कांट यूज डेबिट कार्ड, तर आपण त्यावेळी क्रेडिट कार्डच यूज करू शकतो. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Is it clear question? So advantages, disadvantages, Yes, ma'am. कार्ड अँड डेबिट कार्ड आपला क्वेश्चन कम्प्लीट झालेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण क्रेडिट कार्ड स्टार्ट करू. थँक्यू. अटेंडन्स फिलअप करून झाली आहे का सगळ्यांची? Yes, ma'am. No, ma'am. 52 ची मॅडम लावा. थँक्यू.